हे बघा, माझी जबाबदारी आहे, मी पुण्याचा खासदार आहे. मी या पुण्यात आज माझा लहानाचा मोठा झालो आहे. मला माझ्या पुण्याबद्दल अभिमान आहे. माझ्या पुण्याबद्दलचं माझं जे दायित्व आहे, जी जबाबदारी आहे ती मी कधीच झटकू शकत नाही. आणि त्यामुळे या पुण्यातला कुठलाही गुन्हेगार असो त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं सगळ्या मुश्किल प्रत्येकाच्या आवडल्या जाते. आता नुसतं कोथरूड नाही, मी पुण्याचा आहे. कोथरूडमध्ये पण नाही झालं पाहिजे आणि पुण्यात पण नाही झालं पाहिजे. तुम्ही पोलीस कमिशनरना एकदा कधीतरी विचारा की पुण्याचा खासदार तुमच्या संपर्कात या विषयात आहे, सातत्यानं संपर्कात आहे, प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येक गोष्टीच्या सूचना देतोय. का तर शेवटी माझं पुणे, आज पुण्याचं नाव जगभरात मोठं आहे हो. आणि माझी बाकीसुद्धा लोकांना विनंती राजकीय नेत्यांना, हां ठीक आहे झालं, चुकीचं झालं, दुरुस्त करू, पण कृपा करून सातत्यानं पुण्याचं नाव बदनाम करू नका. हे सगळं सरळ करू आपण, सगळं सरळ करता येईल. पोलीस आहेत, व्यवस्था आहेत, सगळं होईल. पण आपल्या शहराचं नाव हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे. चांगलं ठेवून आपल्याला याच्यावर काय काम करता येईल सगळ्यांनी मिळून करू. पुण्यात गुन्हेगारी वाढली, पुण्यात हे वाढलं, पुण्यात ते वाढलं, तर मला असं वाटतं की काही गोष्टी स्वीकारू आपण, त्या दुरुस्त करू आपण. पण हे शहर आज एक विद्येचं माहेरघर आहे, सांस्कृतिक राजधानी आहे. या देशाला, या शहराला आज जगभरात एक मोठं वेगळं स्थान आहे, ऐतिहासिक वारसा आहे. आणि मला असं वाटतं की ह्या घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या दुरुस्त कशा होतील, या होणार नाहीत याचा विचार करू.